कसे आहात तुम्ही सगळेजण? मस्त मजेत ना? मी पूर्णपणे बरी झाली आहे, पण अजून तोंडाची चव काही येत नाही, त्यामुळे काहीतरी चटपटीत खायची इच्छा आहे. त्यासाठी मी माझ्यासाठी आज करते एक तंदूर कॉर्न एअर फ्रायर मध्ये. त्यासाठी साहित्य लागेल बघा. 1 चमचा तेल घेतलंय मी. ह्याच्यामध्ये टाकायचं अर्धा चमचा तिखट, लाल मिरची पावडर, अर्धा चमचापेक्षा कमी हळद, धने पावडर अर्धा चमचा, मीठ अर्धा चमचा आणि थोडंसं अर्धा चमचापेक्षा पण कमी हळदीची तितकंच गरम मसाला आणि यात 1 चमचा मी दही घालते. हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ताप वगैरे तर काही नाहीये, पण तोंडाला अजिबात चव नाहीये. त्यामुळे पोळी भाजी आज मी खाणार नाहीये. आज मी खाणार आहे डोसा भाजी आणि तंदूर कॉर्न. आणि हे असं कॉर्नला सगळीकडनं लावून घ्यायचं. व्यवस्थित असं. यामुळे तोंडाला चव आली तर आली, पण अजिबातच टेस्ट नाहीये तोंडात. आता हे मी प्लेटमध्ये घेते आणि एअर फ्रायर आपलं ओपन करते. हे मी एअर फ्रायर मध्ये ठेवून घेतलं आहे आणि उरलेला आपला मसाला सगळा मी लावून घेते याला, कॉर्नला. ह्या सगळ्या बंद करून एक 20 मिनिट ह्याला 200 डिग्री सेल्सिअस वर होऊ द्यायचं. हे बघा, इथं मी 20 मिनिट लावलेलं आहे. ते 20 मिनिट्स आणि हे 200. 20 मिनिट्सच्या 10 मिनिटाच्या नंतर एकदा ओपन करून बघायचं आपण आणि मग चेक करून त्याच्यावर लिंबू वगैरे पिळून पुन्हा ते 10 मिनिटं होऊ द्यायचं. हे बघा, 10 मिनिटानंतर आपण ओपन करून बघूया. हे बघा कसं रेडी होतं, एकदम मस्त. आता ह्याच्यावर जे आपलं थोडंसं ब्रश आहे ना, तो फिरवून घ्यायचा आणि लिंबाचा रस थोडासा घालायचा ह्याच्यावरती आणि हे थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आपण, जरा चवीला छान लागते आणि दिसायला पण छान दिसतंय. आता आपण ह्याला थोडंसं सेंटरला ठेवू आणि परत राहिलेली 10 मिनिटं हे करून घेऊया. आता 10 मिनिटं शिल्लक आहेत. 10 मिनिटानंतर मी परत तुम्हाला ओपन करून दाखवते. 10 मिनिट होऊ द्या. हे बघा, झाले आता आपले 20 मिनिट. आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते. किती सुंदर दिसतंय आपलं तंदूर कॉर्न, टेस्टी. मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. रेडी आहे आपलं होममेड तंदूर कॉर्न, जे एअर फ्रायर मध्ये आपण केलंय. खा आणि एन्जॉय करा तंदूर कॉर्न. मी पण खाते. इतका गरम आहे आता, थोडा लगेच नाही, 5 मिनिटांनी खाऊ शकते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू.